28 जानेवारी 2026 दमदार नेते अजित पवार यांनी अचानक एक्झिट घेतली आणि महाराष्ट्राचं राजकारण फिरलं. विशेषतः चाणक्य समजले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या राजकारणाची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली. अगदी काल परवा प्रशांत किशोर रणनीतिकार ज्यांनी 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इलेक्शन स्ट्रॅटेजी ठरवली होती, नुसतीच ठरवली नाही, यशस्वी सुद्धा केली होती. याच प्रशांत किशोरने बाकीपूर बिहारमध्ये धोबी पछाड केलं भारतीय जनता पार्टीला. आणि त्या प्रशांत किशोर यांनी देवगिरी बंगल्यावर सुनेत्राताई पवार यांना सांगितलं, येऊन 5 तास बैठक घेतली, सांगितलं तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची हकालपट्टी करा किंवा त्यांना काढा, ते मोठा अडथळा आहेत, अशा पद्धतीने अतिशय तीव्र शब्दामध्ये सांगितलं. गोंधळ उडाला. उडणं स्वाभाविक आहे. आणि मग आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले आणि दिल्लीतले शीर्षस्थ नेते काय करत आहेत राष्ट्रवादीच्या बाबतीत? राष्ट्रवादी काँग्रेस हा आपला मांडलिक पक्ष आहे. सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार एकीकडे, दुसरीकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ही झुंज कायम राहिली पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या दोघांचीही नाळ पुन्हा जुळायला नको, याची देखील खबरदारी घ्यायची. राजकारण आहे, मग टाळूवरचं लोणी खाल्लं जात आहे का, गलिच्छ राजकारण आहे का, वगैरे वगैरे, काय शब्द वापरायचे ते वापरा. शब्द कमी पडतील, तुमचे अंदाज तर्क कमी पडतील, परंतु पडद्याआड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी जे करत आहे त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. प्रशांत किशोर हे नाव अचानक चर्चेमध्ये का आलं? 2 कारण आहेत. एक तर जी पोट निवडणूक झाली बिहारमध्ये, पाटण्याजवळचं बाकीपूर, हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने. का? कारण नितीन नबीन हे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यांचा तो मतदारसंघ 5 वेळेला ते आमदार म्हणून तिथून निवडून आलेले. त्याच्या आधी त्यांचे वडील आले. आता दुसरा उमेदवार तिथं भारतीय जनता पार्टीचा होता, म्हणजे प्रतिष्ठा एकूणच नितीन नबीन नाही तर भारतीय जनता पार्टीची टांगणीला लागलेली होती. आणि प्रशांत किशोर यांनी काय केलं, धोबी पछाड दिला. जवळपास 20,000 मतांनी ते तिथून निवडून आले. आणि ते निवडून आले, त्यांचा गुलाल अंगावरचा जात नाही तोवरच पार्थ पवार यांनी, खासदार पार्थ पवार यांनी विशेष विमानाने प्रशांत किशोर यांना मुंबईमध्ये आणलं आणि देवगिरी बंगल्यावर त्यांच्याशी गप्पा सुरू केल्या. 5 तासांच्या वर गप्पा झाल्या. आता जय पवार कितीही नाही म्हटले तरी ते ऑनलाईन उपस्थित होते. आणि मग या बैठकीमध्ये काय घडलं? प्रशांत किशोर यांनी सांगितलं की तुमचे जे प्रदेशाचे जे अध्यक्ष आहेत सुनील तटकरे, हे अडथळा आहेत, हे लक्षात ठेवा. आता सुनील तटकरे हे तर त्यांच्या म्हणण्यानुसार 12 गावचे पाणी पिलेले राजकारणी, 4 दशकापासून ते राजकारण करतात. आणि मग 41 आमदार निवडून आले, पिंक प्रचार केला. आणि मी थेअरीवर विश्वास ठेवणारा नाहीये, मी मैदानात उतरणार आहे, प्रॅक्टिकल करणार आहे. 41 आमदार निवडून आणलेले आहेत, ते कसे आणले वगैरे असं ते दरपोक्ती त्यांची सुरू झालेली आहे. आणि प्रशांत किशोर यांच्याबरोबर काही ठरलंय का वगैरे मला काही माहिती नाही, अशा शब्दामध्ये त्यांनी केलं. आता आपला मुख्य जो विषय आहे आणि जे आपल्याला या व्हिडिओमधून सांगायचं आहे ते काय, की खेळणं केलेलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाचं खेळणं झालेलं आहे. ते कोण खेळवत आहे त्यासाठी तुम्हाला 29 जानेवारीला तिथं बारामतीमध्ये काय घडलं होतं त्याच्याकडे पाहावं लागेल. ज्या हालचाली झाल्या, जी चौकडी पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे ताबडतोब वर्षावर जाणं वगैरे ते सगळं करणं, मग उपमुख्यमंत्रीपद ते घाईघाईमध्ये शपथ देणं, मग राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 26 फेब्रुवारीला ते देणं, ते सगळं झालं. आता सुनेत्राताई पवार, पार्थ पवार यांना मूळ राष्ट्रवादीमध्ये जायचं नाही, एक आहे. दुसरीकडे त्यांना तटकरे आणि पटेल यांनी जो कब्जा मिळवलेला आहे पक्षावर, ते प्रयत्न सगळे हाणून पाडायचे. आणि ते एवढे सोपे नाही, पण ते हाणून पाडायचे. मग पार्थ पवार यांनी आता हे पक्ष आम्हीच वाढवला असं म्हणणाऱ्या तटकरे आणि पटेल यांना धोबी पाछाड द्यायचं म्हणून एक रणनीती आखली की आता आपण प्रशांत किशोर, आपल्याला नरेश अरोरा डिझाईन बॉक्सचा तटकरेंचा खास माणूस नकोय. आता त्याचं कंत्राट आपण मार्च मध्ये रद्द केलेलं आहे. तटकरेंना समोर बसून सांगण्यात आलं आता ते नकोय. तुमचा पिंक प्रचार आता बस झाला. ब्युटी पार्लरचे बिल, कारचे बिल, हे खाजगी बिल नको आता. आता आपण पक्ष कसा आहे, पक्षाच्या पद्धतीने चालू, कोर कमिटी म्हणून निर्णय घेऊ. मग त्यानुसार ते झालं. मग आता प्रशांत किशोर यांना नेमायचं आहे आणि तटकरे पटेल यांचं जे वर्चस्व आहे, जी दरपोक्ती आहे, ती जरा शांत करायची. तसं निवडणूक आयोगाकडे केलेली आहेच, तसं इकडेही करायचं. मग आता त्यासाठी अरोराच्या ऐवजी प्रशांत किशोरला महत्व, मग ती रणनीती आखायची. मग आता पार्थ पवार हे खासदार जरी असले, अजित पवार यांचे ते ज्येष्ठ पुत्र जरी असले, सुनेत्राताई पवार यांचा तो मुख्य आधारस्तंभ जरी असला, तरी मात्र एक कमतरता, एक नाही अनेक कमतरता आहेत, पण आपण एकच कमतरता काय, की निदान मराठीमध्ये खणखणीत भाषण करता येत नाही. दुसरं, मुंडवा घोटाळ्याची टांगती तलवारे अशा अनेक आहेत गोष्टी. त्याच्यानंतर जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे, जे केडर आहे, त्यांच्याशी फार जवळीक नाहीये किंवा फार संबंध नाहीयेत. तिकडं ज्या वेळेला ती 2019ची निवडणूक लढवली होती लोकसभेची, मावळा मतदारसंघ तो कुठला, ते हरले होते. त्याच्यानंतर ते फार राजकारणात ऍक्टिव्ह राहिले नाही. पण सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांनी अजितदादा पवार यांची जी काही घुसमट होत होती, म्हणजे शरद पवारांनी मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवलं, मग ते काय काय झालं वगैरे ते काय होतं. आणि दुसरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तटकरे आणि पटेल शीर्षस्थ नेतृत्वाला वारंवार मोदीजी मोदीजी शहाजी असं ते भेटीगाठी, आणि त्याच्यातून वेगवेगळ्या म्हणजे वाद घालायचा अजितदादांवर, अशा पद्धतीने ती केलं. मग विलिनीकरण वगैरे त्या सगळ्या गोष्टी. मग पार्थ पवार यांनी आपली एकाधिकारशाही सुरू केली. अगदी छगन भुजबळ तुम्ही काय टेंडर मागवताय वगैरे काय वगैरे ते मला विचारून, तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही प्रदेशाध्यक्ष नाहीये, तुम्ही आता काय लोकसभेचे गटनेते आहात. पटेल तुम्ही काय आहेत, राज्यसभेचे गटनेते आहात. कार्यकारी अध्यक्ष आहेत की नाही वगैरे ते आम्ही निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे. विषय संपला. मग पुन्हा जास्त मीडिया ट्रायल झाली दोघांची. मग ते म्हटले सुनील तटकरे, मला मीडिया ट्रायल झाली, मला लक्ष केलं गेलं, पण एकही ज्येष्ठ नेता आला नाही. मग छगन भुजबळांनी त्यांचं हे झालं. काल धनंजय मुंडे त्या बीडमध्ये सुनेत्राताई पवार यांना प्रश्न विचारायला लागले, पत्रकार तिथं मध्येच बोलले. मग त्याच्यानंतर तटकरे त्यांना बोलले की राजशिष्टाचार पाळला पाहिजे वगैरे ते सगळं. म्हणजे गोधडी एवढी फाटलेली आहे, कितीही शिवलं तरी ते कापड मुळातच विरळ झालेलं आहे. आणि मग ह्या पक्षाची अवस्था लक्षात घेता, जसं एकनाथ शिंदे यांचं एक मोठं आव्हान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर, महत्वाकांक्षी आहेत, डायरेक्ट मुख्यमंत्री पदच पाहिजे. त्याप्रमाणे आता अजितदादा पवार यांचं जे अर्थ खातं आहे,
ते राष्ट्रवादी काँग्रेसला जरी पाहिजे असलं तरी ते द्यायचं का? द्यायचं नाही. देणार नाही. का देणार नाही? कारण की त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढं मागणी करेल किंवा तो पक्ष अगदी हटून बसेल आपल्या वर्षा बंगल्यावर येऊन, किंवा थेट अमित शहाना जाऊन भेटेल. नाही नाही, ते काही नाही, आमचं अर्थमंत्रीपद आम्हाला पाहिजे, आमचे 41 आमदार आहे, आमचा महायुतीमधला पक्ष आहे, तिसरा जबाबदार घटक पक्ष आहे, आमचा तो दावा आहे, अर्थमंत्रीपद पाहिजे. तशी मागणीच होत नाही. हळूहळू होती. कसं बसं पत्रकारांनी विचारलं की नाही नाही आम्हाला पाहिजे, पण तशी काय होतात त्यावरून कोणी अडून बसलेलं नाही. तसं बसेल असं केलेलंच नाही. ती सगळी ताकद काढून घेतलेली. काही बोलायचं नाही. दुसरीकडे शरद पवार गटाला काय सांगितलेलं आहे की तुम्ही बघा विलिनीकरण होत असलं तर वगैरे, आणि नाही तर आम्हाला काय, तसं तुम्ही एक करा, तुम्ही आमचं जे ते डिलिमिटेशनचं बिल आहे तेवढं मंजूर करून टाका. एक तर गैरहजर राहा, इंडिया आघाडीला व्यवस्थित चुना लावा, आणि तुम्हाला ते चांगलं जमतं तर तुम्ही काय करा, त्यांच्या बाजूने धोरणात्मक आमच्यावर टीका करत राहा त्यांच्या बाजूने. पण इकडे बिलाची ज्या वेळेला वाट येईल त्यावेळेला तुम्ही काय करा, काही अशी कृती करा की ती आम्हाला लाभदायी झाली पाहिजे, आमचं ते बिल मंजूर झालं पाहिजे. मग सुप्रिया सुळे खासदार सशक्त लोकशाहीवर जास्त विश्वास आहे त्यांचा, सशक्त लोकशाही. मग त्यांना 2024 मध्ये हे 8 खासदार निवडून आलेले, त्यांना आज आठवलं की आता ते राज्यातले विविध प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत वगैरे वगैरे, त्याच्याबरोबर कुणाशी बोललं पाहिजे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर बोललं पाहिजे. मग भलं नाश्त्याला वेळ नाही, पण आम्हाला काय आहे, चर्चेला वेळ दिलेला आहे सोमवारी, म्हणजे उद्या 11 वाजता, असं ते त्यांचं चाललं. हे असं सगळं चाललेलं आहे. त्याच्यानंतर वर्षा बंगल्यावर सुनील तटकरे तुम्ही रात्री या, प्रफुल्ल पटेल तुम्ही पण या, जयंत पाटील तुम्ही पण या. तुम्ही निघून गेले की पार्थ पवार, सुनेत्राताई पवार नाराज होणार. मग मी त्यांना सांगणार की तुम्ही पण या, आणि मग असं सगळ्यांबरोबर मी बैठका करत राहणार, सल्ले देत राहणार. प्रत्यक्षात काय की यांच्यामध्ये वाद, हे एक तर दोन राष्ट्रवादी एकत्र, इराणने तसं बारामतीला ते जे काही कार्यक्रम सुरू केला त्या अंत्यविधीच्या वेळेलाच, तसं अजूनही चालू आहे. म्हणजे सगळ्यांना झुलवणे, आणि याला म्हणतात राजकारण. आणि राजकारणात सगळं कसं क्षम्य असतं, अशा पद्धतीने सगळं ते चाललेलं आहे. आता प्रशांत किशोर जिथं थेट मागणी करतात सुनील तटकरेंना काढा, मग सुनील तटकरे पुन्हा येणार, पुन्हा शरद पवारांना भेटणार, आपल्यालाही भेटणार, म्हणजे सगळं मस्त चाललेलं आहे एकंदरीत. आणि सगळ्यात सुखी राजकारणामध्ये जर कोण असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.